मध्ये आले आहात, अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे हा. तरुणाला आणि तरुणाईला काय हात घालणार आहे? नशामुक्त भारत एक अभियान देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सुरू केलं आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये आपण नशामुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे. मुंबईच्या अभियानाची सुरुवात झाली, आता नवी मुंबईला आपण केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान सुरू आहे. या अभियानाच्या अंतर्गत एकीकडे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती आपण करतो, विद्यार्थ्यांमध्ये युवांमध्ये एक जागृती निर्माण करून ड्रग्सच्या संदर्भात त्यांना जागृत करतो. ड्रग्सच्या विरुद्ध लढाईमध्ये त्यांचा देखील आपण त्या ठिकाणी सहभाग घेतो. आणि दुसरीकडे सरकार देखील होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचने या ठिकाणी पोलीस विभाग असेल, आपला आरोग्य विभाग असेल, फूड अँड ड्रग्ज विभाग असेल, अशा सगळ्या 20 विभागांना एकत्रितपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे. सप्लाय साईडचे बॉटलनेक्स तयार करणं, त्या ठिकाणी सप्लाय कसा कमी होईल, क्रिमिनल्सवर कारवाई कशी होईल, सप्लाय चेन कशी डिस्टर्ब होईल, जे सिंथेटिक ड्रग तयार करण्याकरता केमिकल्स आहेत ते कसे आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल्ड आणता येतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि एवढंच नाही तर जी मुलं दुर्दैवाने ड्रग्सच्या अधीन जात आहेत त्या मुलांना आपल्याला त्यातनं बाहेर काढण्याकरता डी ॲडिक्शनची व्यवस्था कशी देता येईल, अशी एक मोठी लढाई ही सुरू झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की आपण सातत्य जर या लढाईमध्ये ठेवलं तर पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणे आपण या ड्रग्सच्या विळख्यातनं आपल्या तरुणाईला सोडवू शकतो. हे सगळीकडे सुरू आहे, शाळा कॉलेजेस सगळीकडे सुरू आहे. शाळांच्या आसपास 500 मीटरपर्यंत ज्या ठिकाणी टपऱ्या असतात किंवा अशा पद्धतीनं जिथे काही उपलब्ध असू शकतं अशा सगळ्या ठिकाणी कारवाई चालू झालेली आहे. त्यांना तिथनं हटवणं चाललेलं आहे. त्यामुळे मायक्रो लेवलवर आणि मॅक्रो लेवलवर दोन्ही पद्धतीनंही कारवाई चालली आहे. नवी मुंबई पोलीस यांचं एक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आपण उद्घाटित केलं आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, सिडको, त्याच्यानंतर आपलं अटल सेतू, सोबत आपलं जे नवी मुंबई एअरपोर्ट आहे, या सगळ्यांच्या कॅमेऱ्याचं इंटिग्रेशन हे या ठिकाणी आहेत. पोलिसांचे बॉडी वॉर्न कॅमेरे आहेत त्याचं इंटिग्रेशन त्या ठिकाणी आहे. पोलिसांच्या ज्या व्हॅन्स आहेत त्याच्यावरचे जे कॅमेरे आहेत त्याचे इंटिग्रेशन आहे. सगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्याचा फीड तिथे येतो. कोणीही ट्रॅफिकचं उल्लंघन केलं तर त्याचा फोटो, त्याच्या गाडीचा फोटो, त्याच्या नंबरचा फोटो त्या ठिकाणी येतो. याच्यासोबत सगळ्या प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट तिथनं करता येतं, क्राऊड मॅनेजमेंट तिथनं करता येतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केल्यामुळे कुठे अचानकपणे क्राऊड तयार झाली आहे याचे अलर्ट्स आपल्याला प्राप्त होतात. एक अत्यंत आधुनिक अशा पद्धतीचं हे कमांड अँड कंट्रोल सेंटर आज त्या ठिकाणी आपण तयार केलं. काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं. ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट आहे. आधी गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत, मग राहुल गांधी त्या ठिकाणी येणार आहेत. 7-8 हजार त्या ठिकाणी खुर्च्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन जरी त्या ठिकाणी सांगितलं तरी मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे. आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे. कशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून
पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींनाही आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही. त्यामुळे हा इव्हेंट आहे आणि हा जो राहुल गांधींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटचं प्रिकर्सर, त्या इव्हेंटला गरम करण्याकरता, त्या इव्हेंटला कुठेतरी जसं आपण पाहतो की एखादी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी उभी करतात म्हणजे पिक्चर हिट होतो, तशा पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचा हा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. निश्चितपणे पोलिसांनी त्यात लक्ष घातलेलं आहे. पोलीस योग्य कारवाई त्यामध्ये करतील. केले गेले मात्र यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा आरोप केला गेला तो म्हणजे फॉरेन फंडिंगच्या संदर्भातला. फॉरेन फंडिंग सुद्धा यामध्ये होते. 9 ते 10 कोटींचा खर्च केला असं सुद्धा सगळे बंधनी म्हटलं. बघा, नवनाथ बन यांनी जे आरोप केलेले आहेत ते पुराव्याच्या आधारावरच केलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची पडताळणी ही निश्चितपणे केली जाईल. आम्ही ठाकरे काल दौऱ्यावर होते. अमित ठाकरेंनी काही कॉलेजेसना भेटी दिल्या. कोणाला? अमित ठाकरे यांनी हो. कॉलेजेसना काही भेटी दिल्या. पिल्लई सारख्या कॉलेजच्या बाजूला ड्रग्स विक्री केली जाते अशा प्रकारच्या त्या निदर्शनामध्ये आलं. त्यांनी असं बोलताना म्हटलेलं आहे की पोलिसांना 24 तासांची सूट द्यावी, नशामुक्त महाराष्ट्र दिसेल. पोलिसांना 24 तास नाही, 24 महिने 365 दिवस नेहमीच सूट आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे इथे आहे तिथे आहे त्याचे पुरावे असले पाहिजे. पण पुरावे नसले आणि तुम्ही जर पोलिसांना नुसतं हे सांगितलं की आम्हाला संशय आहे तरी पोलीस कारवाई करतील. लहान मुलांच्या आयुष्याशी सुद्धा खेळ केला जातोय असं समोर आलंय. 24 तासने एक स्टोरी केली त्यामध्ये लहान मुलांचे जे अंगणवाडी आहेत त्यामध्ये जे धान्य पुरवलं जातं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे. याचा अहवाल ठाण्याच्या प्रशासनाकडून सुद्धा दिला गेला. यामध्ये विना टेंडर हे सगळं पोषण आहाराच्या ठिकाणी दिल्याचं सुद्धा समोर आलं. पहिल्यांदा तर या संदर्भात निश्चित चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल. कुठलंही काम बिना टेंडर दिलं जात नाही. पण ज्यांना काम दिलं आहे ते जर योग्य काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल. आज मैं नशा मुक्त नई मुंबई अभियान में आज यहाँ पर आया हूँ. हम सभी लोग जानते हैं कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने नशा मुक्त भारत का ऐलान किया. उसके तहत नशा मुक्त महाराष्ट्र का हमने कार्यक्रम शुरू किया है. आज नई मुंबई में कार्यक्रम हुआ है. बच्चों ने बहुत बड़े पैमाने पर इसमें पार्टिसिपेट किया है. हम ये चाह रहे हैं कि एक और पुलिस अपना काम करे, अलग अलग विभाग अपना काम करे, लेकिन उस समय अगर हम डिमांड साइड जागृति नहीं करेंगे तो इसको यश नहीं मिलेगा. इसलिए बड़े पैमाने पर हम एक प्रकार से अवेयरनेस कैंपेन करना चाहते हैं. उसी अवेयरनेस कैंपेन के तहत आज ये कार्यक्रम यहाँ पर हमने किया. नवी मुंबई में जो हमारा नवी मुंबई पुलिस आयुक्तालय है उसने आज इंटीग्रेटेड कमांड एंड कंट्रोल सेंटर का उद्घाटन किया है. इसमें नवी मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन, पनवेल म्यूनिसिपल कॉरपोरेशन, सिडको, उसके साथ साथ हमारा जो नवी मुंबई एयरपोर्ट है, हमारा जो अटल सेतु है, हमारे पुलिस के जो बॉडी ओन कैमराज है या पुलिस की गाड़ियों के ऊपर जो कैमराज है, सारे कैमरेज के फीड का इंटीग्रेशन और उसके साथ साथ उसका एनालिटिक्स, उसमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस का वापर, इस्तेमाल, ये सारी चीज़ें आज इस सेंटर के माध्यम से हो रही है. इसके कारण हम लोगों को जो इवेंट्स होते हैं उसमें क्राउड मैनेजमेंट करने में फ़ायदा होगा, क्राइम डिटेक्शन में फ़ायदा होगा, ट्रैफिक वायलेशन में हम लोग कार्रवाई कर पाएंगे. तो एक बहुत अच्छा सिस्टम ये पुलिस ने खड़ा किया है. देखिए, राहुल गांधी इनका कार्यक्रम ये मात्र एक इवेंट है. एक इवेंट मैनेजमेंट कंपनी को ये काम दिया गया है. आने वाली जो छात्राएं हैं वो केवल कांग्रेस के जो कॉलेजेस है, जिस कॉलेजेस का मैनेजमेंट कांग्रेस के नेताओं के पास है, वहीं से छात्राएं आए, इस प्रकार से उन्होंने कहा है. और आज तो उनकी पोल खुल गई जिस समय ये ध्यान में आया कि किस प्रकार से इन्फ्लुएंसर्स को पैसे दे रहे, 30-30 हज़ार रुपये दे रहे और उनको ये कह रहे हैं कि आप आइए और केवल पॉजिटिव दिखाइए.
निगेटिव कुछ मत दिखाइए। और साथ साथ इतना ही नहीं, तो ऐसे भी अब मैसेजेस सामने आए हैं कि यहाँ पर बस रखी हुई है, इतने पैसे देंगे, आप 4 बजे से 10 बजे तक वहाँ आइए। ये एक इवेंट है, इस इवेंट को मैनेज करना चाहते हैं। और प्री कर्सर टू दिस इवेंट कल उन्होंने एक और कार्यक्रम किया COEP में, जिस प्रकार से कांग्रेसियों ने हंगामा किया, एक कैंपस में धावा बोला, जिस प्रकार से छात्रों को पीटा। मुझे ऐसा लगता है कि ये इवेंट की ही सोची समझी साजिश थी। जिस प्रकार से किसी पिक्चर को हिट करना है तो कंट्रोवर्सी निर्माण करो, उस प्रकार से सोच समझकर ये कंट्रोवर्सी उन्होंने तैयार की है। मुझे ऐसा लगता है ये छात्रों की गूंज नहीं है, ये राहुल गांधी का रीलॉन्च है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।